रोटी, कपड़ा और मकान इंसानों की बुनियादी ज़रूरत है। इसी ज़रूरत के लिए हर कोई जिद्दोजहद कर रहा है। इस जिद्दोजहद में कोई आगे निकल जाता है तो कोई पीछे रह जाता है। इस मुसाबक़ती माहौल में सबको बराबरी के मौके दिलाने के लिए हुकूमतों ने कई स्कीमों को नाफिज किया है। इनमें माजूर अफराद के लिए भी तरक्याती स्कीमें मौजूद हैं, लेकिन नांदेड़ में माजूरीन को अपने इन हुकूक को हासिल करने के लिए सड़कों पर उतरना पड़ता है। जिला कलेक्टर दफ्तर पर अपनी ज़रूरी मांगों के साथ फिर एक बार माजूरों की तंजीम के नुमाइंदे पहुंचे। इन्होंने रोजगार, घरकुल और फंड जैसे मौज़ूआत पर अपना दर्द जिला कलेक्टर के सामने रखा और एक मेमोरेंडम इन्हें सौंपा। तंजीम के जिम्मेदारों का कहना है कि अगर इनकी मांगें पूरी नहीं की जाती है तब तंजीम के तमाम अरकान सरकारी महकमों के सामने खुद को आग लगा लेंगे। मी राहुल सीताराम साळवे, कमल फाउंडेशन संचलित बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ते संघर्ष समिती नांदेड। आज दिव्यांगांकडून आज निवेदन देण्यात आलेलं आहे। संबंधित जिल्हाधिकारी साहेब असतील, महानगरपालिका आयुक्त आहे, संबंधित वजीराबाद पोलीस स्टेशन आणि SP महोदयांना याच्यामध्ये निवेदनामध्ये प्रमुख अशा 4 मागण्या आहेत। त्या 4 मागण्यापैकी प्रमुख मागणी आहे ती घरकुलाची। आज जवळजवळ नांदेड जिल्ह्यातल्या, नांदेड शहरातल्या विविध विभागामध्ये माझे बेरोजगार दिव्यांग आज भाडेकरू म्हणून राहतात। गत 15 वर्षापासून स्वतःचं घर नसल्यामुळे भाडेकरू म्हणून राहिलेत, परंतु या लॉकडाऊन काळामध्ये यांना 1 रुपया यांची आवक नाही, पूर्ण यांच्यावर उपासमारीची वेळ आली आणि भाडे कुठून भरणार। यामुळे प्रशासनाकडे आम्ही वारंवार मागणी केली होती की यांना हक्काचे घरकुल द्यावं, जेणेकरून यांना स्वतःचं हक्काचे घरकुल होईल। परंतु आज महानगरपालिकेकडे त्यांच्या हक्कात आलेले, त्यांच्या मालकीचे असे भरपूर घरकुल आजही शिल्लक आहेत। तर ह्या दिव्यांगाकडून अशी मागणी आहे की हे शिल्लक घरकुल यांना जे काही त्यांचा दर आकार त्यांनी आकारावा आणि या दिव्यांगांना त्यांनी घरकुल द्यावं। नंतरचा आहे जो 200 स्क्वेअर फीट जागा, रोजगारासाठी 200 स्क्वेअर फीट जागा यांच्याकडून देण्यात आली नाही। तसेच महानगरपालिकेमध्ये दिव्यांगांचा अनुशेष जो आहे, शासकीय अनुशेष अद्याप भरती करण्यात नाही आला। अशा आणि 2016 अपंग सुधारित कायदा 2016ची अद्याप अंमलबजावणी झाली। या 4 मागण्या घेऊन 28 डिसेंबर 2020 रोजी माझे नांदेड शहरातले, जिल्ह्यातले सर्व दिव्यांग बांधव महानगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसत आहेत। तसेच या आमरण उपोषणाकडे जर याही वेळेस दुर्लक्ष केलं, कारण गेल्या 58-59व्या आंदोलन उपोषणाकडे केवळ लेखी पत्र देऊन आजवर फक्त बोलवणूक केली होती, याचाच एक निषेध म्हणून यावेळेस जर दुर्लक्ष केलं तर माझे हे सर्व दिव्यांग 29 तारखेला संध्याकाळी 4 वाजता स्वतःचं सरण रचून स्वतःला जाळून घेतील आणि या सर्वस्वी जिल्हा प्रशासन जबाबदार राहील। मी आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो। मी नागनाथ कामजळगे, कमल फाउंडेशन संचलित दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती नांदेड। आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं। घरकुल योजना असेल, त्याच्यानंतर स्वयंरोजगारासाठी जागा असेल, गाळे असतील, अशा विविध प्रलंबित मागण्यास्तव आम्ही निवेदन दिलेलं आहे। परंतु गेल्या 15 वर्षापासून आम्ही इथे भाडेकरू म्हणून भाड्याने राहतो, तरीसुद्धा आम्हाला घरकुल दिलं जात नाही, स्वयंरोजगारासाठी गाळे दिले जात नाहीत। त्याच्यानंतर 200 स्क्वेअर फूट जागा देण्याचे आदेश आहेत केंद्र शासनाच्या, राज्य शासनाचे, तरीसुद्धा केंद्र शासनाचे आदेश असून, राज्य शासनाचे आदेश असून देखील स्वयंरोजगारासाठी जागा देखील उपलब्ध करून दिली जात नाही। जर नाही दिली तर आम्ही 28 तारखेला आमरण उपोषणास बसू। दुर्लक्ष केल्यास आम्ही सरण रचून आत्महत्या करू 29 तारखेला संध्याकाळी 4 वाजता। अशा प्रकारचं आम्ही निवेदन प्रशासनाला दिलेलं आहे। प्रशासनानं दुर्लक्ष केलं तर आम्ही 29 तारखेला संध्याकाळी 4 वाजता आम्ही स्वतः सरण रचून आत्महत्या करू।